नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी खेमचंद्र पाटील आपलं सर्वांचं स्वागत करतो. जिजाऊच्या ऑनलाईन वेब व्हिडिओ सिरीजमध्ये हा पुढचा पार्ट आपण आज घेणार आहेत आणि आजचा टॉपिक आहे आपला डिस्कशनचा, तो म्हणजे काळ आणि काम. फार महत्त्वाचा टॉपिक आहे विद्यार्थी मित्रांनो. याच्यातले कन्सेप्ट आपण समजून घेऊ आणि मग नंतर काही प्रत्येक वर्षी तुम्हाला पोलीस भरतीवर याच्यावर प्रश्न विचारला जातो. कामकाळमध्ये आपण 2-3 प्रकारचे प्रश्न त्यामध्ये इन्क्लूड करू शकतो. त्याच्यातला पहिला प्रकार आपण घेणार आहे की समजा शब्दप्रयोग असा येतो बघा, M1 मजूर, एक काम, एक काम, रोज T1 तास, रोज T1 तास काम करून D1 दिवसात पूर्ण करतात. ओके. आता याच्यामध्ये एक काम म्हणण्यापेक्षा आपण सुरुवातीला इथं W1 एवढं काम म्हणू. W1 काम रोज T1 तास काम करून D1 दिवसात पूर्ण करतात आणि M2 मजूर W2 काम रोज T2 तास काम करून D2 दिवसात पूर्ण करतात. हे लिहून घ्या. अशा वेळेस तुम्हाला एक सूत्र, डायरेक्ट सूत्र तुम्ही वापरू शकतात आणि ते सूत्र आहे M1 D1 T1 भागिला W1 बरोबर M2 D2 T2 भागिला W2. आता तुम्हाला समजलं असेल की याच्यामध्ये M1 काय आहे, M2 काय आहे, D1 काय आहे, D2 काय आहे. ओके. म्हणजे या ठिकाणी जर आपण या दिलेल्या या स्टेटमेंटशी कोरिलेट केलं तर M1 आणि M2 म्हणजे काय झाली, म्हणजे काय झालं विद्यार्थी मित्रांनो, ही झाली मजुरांची संख्या. ही काय झाली, मजुरांची संख्या. म्हणजे M1 म्हणजे पहिल्या गटातील मजूर आणि M2 म्हणजे दुसऱ्या गटातील मजूर. मग T1 आणि T2 काय झालं, तासांची संख्या. T1 आणि T2 काय झाले, तास. नंतर D1 आणि D2 हे काय झाले, दिवस. पहिल्या गटातले दिवस आणि दुसऱ्या गटातले दिवस. आणि शेवटी आहे तुमचं W1 आणि W2. W1 आणि W2 म्हणजे तुम्ही जे काम करतायत ते, किंवा आपण याला मजुरी देखील म्हणू. वेजेस म्हटलं जातं इंग्रजीमध्ये मजुरीला. लोक व्यक्ती काम करतायत तर त्यांना मजुरी द्यावी लागेल, लक्षात घ्या. त्यांना मजुरी द्यावी लागेल. ते सूत्र लिहून घ्या. अगदी अशाच फ्रेम मध्ये आपल्याला प्रश्न विचारला जातो. म्हणजे आता या समीकरणामध्ये जर तुम्ही बघितलं तर हे जे प्रमुख समीकरण आपल्याकडे आहे, या समीकरणामध्ये डावीकडे 4 पद दिसत आहेत आणि उजवीकडे 4 पद आहेत. म्हणजे टोटल या समीकरणामध्ये 8 पद आहेत. 8 पदांपैकी 7 पद तुम्हाला दिले असतील आणि 8वं पद तुम्हाला काढायचं असतं. आता याच्यामध्ये काही वेळेस एक पहिला प्रकार असा येतो, प्रकार 1, की पहिल्या गटातलं काम आणि दुसऱ्या गटातलं काम सारखंच असेल. म्हणजे W1 आणि W2 सारखंच असेल. पण W1 आणि W2 जर सारखंच असेल तर सूत्र फक्त उरतं विद्यार्थी मित्रांनो, M1 D1 T1 बरोबर M2 D2 T2. बस. म्हणजे पहिल्या गटातील व्यक्ती जेवढं काम करतायत तेवढंच काम जर दुसऱ्या गटातील व्यक्ती जर करत असतील
तर तुमचं उत्तरात म्हणजे तुमचं सूत्र M1D1T1 बरोबर M2D2T2 असणार आहे. आणि काही प्रश्नांमध्ये तुम्हाला अशी पण सिच्युएशन येते त्याच्यामध्ये प्रकार 2 की आपल्याला T1 T2 दिलेलेच नसतात किंवा T1 आणि T2 सारखेच असतात, दिलेले नसतात किंवा सारखेच असतात. पहिल्या गटातील तास आणि दुसऱ्या गटातील तास सारखे असतील, त्यावेळेस तुमचं सूत्र होतं M1D1 बरोबर M2D2. तर हे सर्व गोष्टी नोंदवून घ्या. चला पटकन. ठीक आहे, तर लिहून घ्या. या सूत्रांवरच आपल्याला आता पुढे काम करायचंय. हे 3 सूत्र बघा. आपल्या सोयीनुसार जर तुम्हाला पहिल्या गटातलं काम आणि दुसऱ्या गटातलं काम स्पेसिफाय केलेलं असेल तर हे सूत्र वापरा. जर पहिल्या गटातलं काम आणि दुसऱ्या गटातलं काम सारखं असेल तर हे सूत्र वापरा. आणि जर T1 आणि T2 दिलाच नसेल किंवा सारखा असेल म्हणजे दिलाच नसतो, त्यावेळेस तुमचं सूत्र होईल M1D1 इज इक्वल टू M2D2. अगदी याच्यावर कंबाईनला देखील प्रश्न विचारला गेलेला आहे. म्हणजे PSI STI असिस्टंटला देखील प्रश्न याच्यावर विचारला गेलेला आहे. तर काळकाम मधला हा पहिला प्रकार आहे, लक्षात घ्या. हे पहिल्या प्रकारचे उदाहरण म्हणजे आज आपण पहिल्या प्रकारावर काम करू, उद्या आपण दुसऱ्या प्रकारावर काम करू आणि तिसरा प्रकार असतो याच्यात पाण्याची टाकी आणि नळ. पाण्याची टाकी आणि नळ त्याच्यावर आपण बुधवारी काम करू. चला आता या ठिकाणी एक एक वर्षी विचारलेल्या प्रश्नांवर आपण काम करणार आहेत. मी प्रश्न तुम्हाला देतो, प्रत्येकाने सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. आपण सुरुवातीला सर्वजण आपण मिळून काम करू आणि नंतर मी तुम्हाला काही वेळ देईल तो करायला. ठीक आहे, चला. आशा करतो की तुमचं लिहून झालं असेल हे. तर बघा, हा प्रश्न विचारला तुम्हाला पोलीस भरती, अमरावती पोलीस भरती. अमरावती पोलीस भरती 2023. अमरावती पोलीस भरती 2023 चा प्रश्न आहे. बघा काय म्हणतोय, 12 दिवसात 10 मजूर जेवढे काम करतात तेवढेच काम, काम तेवढेच आहे बघा, तेवढेच काम 8 मजूर किती दिवसात करतील? 8 मजूर किती दिवसात करतील? प्रश्न लिहा बघा. मी आज मुद्दाम तुम्हाला प्रश्न प्रिंटेड फॉर्म मध्ये दिलेले नाही आहेत, कारण की माझ्यासोबत तुम्ही पण प्रश्न लिहा असा आग्रह आहे माझा. प्रश्न पर्याय दिले तुम्हाला. पहिला पर्याय 16, दुसरा पर्याय 15, तिसरा पर्याय 12 आणि चौथा पर्याय 14 दिलाय. आता बघा, जेवढं काम आहे तेवढं पहिल्या गटातले व्यक्ती जेवढं काम करतात तेवढं दुसऱ्या गटातले व्यक्ती करतात. पुन्हा T1 आणि T2 दिलेलं नाहीये. म्हणजे सूत्र आपलं काय होणार आहे विद्यार्थी मित्रांनो? M1D1 इज इक्वल टू M2D2. इतकं सोपं आहे बघा. तो पहिल्या गटात किती मजूर काम करतायत? 10. किती दिवस काम केलं त्यांनी? 12. बरोबर.
दुसऱ्या गटातील मजुरांची संख्या 8, D2 तुम्हाला माहिती नाहीये. पहिला प्रश्न म्हणून मी तुम्हाला करून देतोय बघा. D2 बरोबर मग काय होणार आहे? 10 गुणिला 12 भागीला 8. ओके. सो 10 गुणिला 12 किती झाला? 120 भागीला 8. सो 15 8 20 असे. तर या 8 मजुरांना किती दिवस लागणार आहे? 15 दिवस लागणार आहे. उत्तर तुमचं पर्याय क्रमांक 2. अमरावती पोलीस भरती 2023 मध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे आणि हाच प्रश्न जालना सशस्त्र पोलीस 2017 मध्ये विचारला गेला होता. लक्षात घ्या. येस. तुम्हाला प्रश्न समजला असेल तर एकदा चॅट बॉक्स मध्ये यस म्हणा. आता पुढचा प्रश्न तुम्हालाच करायचा आहे. आता बघा, पिंपरी चिंचवड पोलीस शिपाई भरती 2019. ओके, चला पुढचा प्रश्न मी तुम्हाला देतोय. चला पुढचा प्रश्न आहे बघा. सोलापूर ग्रामीण पोलीस भरती 2016. सोलापूर ग्रामीण पोलीस भरती 2016. नंतर मुंबई पोलीस भरती 2014. 2014 आणि अजून बरेच त्या ठिकाणी आहेत. तर बघा प्रश्न काय आणि त्याला उत्तर देण्याचा प्रयत्न करा. 12 मजूर एक काम 20 दिवसात पूर्ण करतात. 20 दिवसात पूर्ण करतात. तेच काम, काम तेच आहे बघा, तेच काम 15 मजूर किती दिवसात पूर्ण करतील? बघा, 15 मजूर किती दिवसात पूर्ण करतील असं म्हटलंय. किती दिवसात पूर्ण करतील? चला प्रत्येकाने करण्याचा प्रयत्न करा. मी तुम्हाला पर्याय देखील देतोय. पहिला पर्याय 20 दिवस, दुसरा पर्याय 16 दिवस, तिसरा पर्याय 12 दिवस आणि चौथा पर्याय 14 दिवस. तेच काम आहे, काम तेच आहे. आणि मगाशी सांगितलंय तुम्हाला, काम तेच असेल आणि जर तासांची संख्या दिली नसेल तर तुमचा सिंपल फॉर्म्युला होतो, दॅट इज M1D1 इज इक्वल टू M2D2. मी पुढचं करत नाहीये, तुम्ही करा. चला, मी पुढचं करत नाहीये, तुम्ही करा. अगदी प्रत्येक वर्षी विचारला जाणारा हा प्रश्न प्रकार आहे. व्हेरी गुड. तुमचं उत्तर आलं असेल तर चॅट बॉक्स मध्ये टाका. बघा, 12 मजूर किती दिवसात करतायत? 20 दिवसात करतात. सो 12 गुणिला 20 बरोबर. 15 मजूर किती दिवसात करतील? D2 आपल्याला माहिती नाही. सो D2 बरोबर 12 गुणिला 15, सॉरी 12 गुणिला 20 येणार आहे. 12 गुणिला 20 भागीला 15. 12 गुणिला 20 भागीला 15. पूर्ण गुणाकार करण्याच्या ऐवजी संक्षिप्त रूप द्या. 5 त्रिक 15, 5 चोक 20, 4 एक 4, 4 चोक 3 चोक 12 आणि 4 चोक किती होतील? 16. म्हणजे 16 तुमचं उत्तर यायला पाहिजे, पर्याय क्रमांक 2. तर इतकं सहज बघा, इतकं साधं प्रकारचं या ठिकाणी सिम्प्लिफिकेशन पण तेवढं साधं आहे. फक्त तुम्हाला पद्धत जर समजली की अशा प्रकारे आपल्याला हा करायचा आहे तर लगेच तुम्ही त्या प्रश्नाचं उत्तर देऊ शकतात. अगदी बघा, इतक्या बऱ्याच वेळेस हा पॅटर्न रिपीट झालाय. तुम्हाला प्रश्न समजला असेल तर पटकन चॅट बॉक्स मध्ये यस म्हणा. आता बघा, पुणे पोलीस भरती, पुणे ग्रामीण पोलीस शिपाई भरती, ग्रामीण पोलीस शिपाई भरती याच्यामध्ये 2023 मध्ये विचारलेला हा प्रश्न आहे. प्रत्येकाने उत्तर देण्याचा प्रयत्न करा. एक काम 10 व्यक्ती 5 दिवसात पूर्ण करतात. एक काम 10 व्यक्ती 5 दिवसात पूर्ण करतात. तर तेच काम
दोन व्यक्ती किती दिवसात पूर्ण करतील? हा, तेच असा शब्दप्रयोग आलाय बघा. दोन व्यक्ती किती दिवसात पूर्ण करतील? प्रश्न आपल्याकडे लिहिलेले असू द्या. प्रश्न लिहिण्यासाठी कंटाळा करू नका. मी कंटाळा करत नाहीये, तुम्ही कंटाळा करू नका. मी पूर्ण प्रश्न लिहितोय. आपला टॉपिक या अनुषंगाने या ठिकाणी कंप्लीट होईल. चला, उत्तर देण्याचा प्रयत्न करा. एक काम 10 व्यक्ती 5 दिवसात पूर्ण करतात, तर तेच काम दोन व्यक्ती किती दिवसात पूर्ण करतील? पहिल्या प्रकारावर आपण काम करतोय. पहिला प्रकार कोणता? आपण काम त्याच्यावर काम करतोय की ज्या ठिकाणी तास दिलेलेच नाहीयेत आणि काम सारखं आहे. तेच काम, हा शब्दप्रयोग महत्वाचा आहे. तेच काम म्हणजे पहिल्या गटातलं काम आणि दुसऱ्या गटातलं काम सारखं आहे. हम्म. अगदी म्हणजे जलद गतीने तुम्ही हे कराल. म्हणजे पहिला फॉर्म्युला निश्चिती करणं आहे. M1D1 बरोबर M2D2. काम तेच आहे, त्याच्यामुळे वर काम घेण्याची गरज नाही. तासांची संख्या दिली आहे म्हणून आपण ते पण घेणार नाही. पहिल्या गटात 10 व्यक्ती होते, त्यांना 5 दिवस लागतायत. दुसऱ्या गटात 2च व्यक्ती आहेत, त्यांना किती दिवस लागणार आहे? D2. सो D2 बरोबर काय? 2 गुणाकारात आहे तिकडं, तर डावीकडे येताना तो भागाकारात चालला जाईल. भाग द्या, बे एक बे, बे पंचे 10, पाचा पाचा 25. सो दोन व्यक्तींना ते काम पूर्ण करण्यासाठी 25 दिवसांचा कालावधी लागेल. तुमचं पर्याय क्रमांक 3 आहे. जास्तीत जास्त 20 सेकंद तुम्हाला या प्रश्न सॉल्व्ह करण्यासाठी लागणार आहेत बघा. सूत्र जर तुम्हाला माहिती असेल, तुम्ही 5, 10, 15, 20 प्रश्न केलेले असतील, तर सहज तुमचा हा प्रश्न 20 ते 25 सेकंदामध्ये सॉल्व्ह होऊ शकतो. 20 ते 25 सेकंदामध्ये सॉल्व्ह होतो. ठीक आहे. समजतंय सर्वांना? बघा, पुढचा प्रश्न बघा मी देतोय, प्रत्येकाने करण्याचा प्रयत्न करा. 12 मजुरांना, हा पण प्रश्न बऱ्याच परीक्षांमध्ये विचारला गेलाय. 12 मजुरांना एक काम करण्यासाठी 12 दिवस लागतात. तर 8 मजुरांना तेच काम पूर्ण करण्यास किती दिवस लागतील? पुन्हा शब्दप्रयोग लक्षात घ्या बघा. तेच काम असा शब्दप्रयोग आला म्हणजे काम सारखं आहे. कधी कधी बघा, उस्मानाबाद पोलीस भरती 2013, परभणी पोलीस भरती 2014, नागपूर पोलीस भरती 2013 आणि पुणे ग्रामीण कारागृह पोलीस भरती 2017, 4 वेळेस विचारला गेलेला हा प्रश्न आहे. आता याच्यातला पहिला पर्याय 20 आहे, दुसरा पर्याय 25 आहे, तिसरा पर्याय 15 आहे आणि चौथा पर्याय 18 आहे. मी जर राहिलो असतो पेपर सेटर तर मी पहिला पर्याय दिला असता 8, ज्याच्यामध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांचा कल 8 कडे गेला असता. पण 8 चुकीचं उत्तर आहे. 12 मजुरांना एक काम करण्यासाठी 12 दिवस लागतात, तर 8 मजुरांना ते काम करण्यासाठी किती वेळ लागेल? पुन्हा तेच काम असा शब्दप्रयोग आलाय, म्हणजे आपला फॉर्म्युला काय डिसाईड होणार आहे? M1D1 बरोबर M2D2. हा फॉर्म्युला डिसाईड झाला पहिल्यांदा. हे महत्वाचं काम झालं. मग 12 मजुरांना 12 दिवस लागतायत, तर 8 मजूर 8 गुणिला D2. सो D2 बरोबर काढताना काय होणार आहे? D2 बरोबर 12 गुणिला 12 भागीला 8. त्याला 4ने भाग द्या, 4 दुने 8, 4 त्रिक 12. 2ने भाग द्या, बेक बे, बेसक 12, 6 त्रिक 18. म्हणजे ते काम 18 दिवसामध्ये होईल. पर्याय क्रमांक 4. मला पूर्ण खात्री आहे की तुमचं पण उत्तर पर्याय क्रमांक 4 आलं असेल. लक्षात घ्या. आणि स्वाभाविक आहे बघा, येणं स्वाभाविक आहे. तर अशा प्रकारे हा प्रकार एक घेतला आपण की ज्याच्यामध्ये काम तेच आहे, काम तेच आहे आणि तासांची संख्या तुम्हाला दिलेली नाही. आता याच्यावरून थोडासा आपण टाईप बदलू बघा. टाईप आपण बदलण्याचा प्रयत्न करू आता इथं. हा प्रश्न विचारला बघा, सोलापूर शहर चालक पोलीस भरती. सोलापूर चालक भरती 2023 मध्ये विचारलेला हा प्रश्न आहे. ओके.
आता बघा, जर 8 सुतार, हा प्रश्न लिहायचा आहे सर्वांनी, 8 सुतार, 8 टेबल 8 दिवसात पूर्ण करतात. 8 सुतार 8 टेबल 8 दिवसात करतात, तर 12 सुतार 12 टेबल किती दिवसात करतील? चुकून पण उत्तर 12 म्हणू नका मनातल्या मनात. किती दिवसात करतील? हा, मला माहिती आहे तुमच्या मनात काय चाललंय. 12 चुकीचं उत्तर आहे. पहिलंच उत्तर समजा मी 12 दिवस दिलंय. दुसरं उत्तर आहे 8 दिवस. तिसरं उत्तर आहे 1 दिवस. आणि चौथा पर्याय यापैकी नाही. आता इथं काम सारखं नाहीये बघा. पहिल्या गटातले मजूर 8 टेबल बनवत आहेत, म्हणजे इथं काम स्पेसिफाय केलं, 8 टेबल बनवत आहेत. आणि दुसऱ्या गटातले मजूर 12 टेबल बनवत आहेत, म्हणजे इथं सूत्र काय येणार आहे बघा, M1D1 अपॉन W1 इज इक्वल टू M2D2 अपॉन W2. आता मी T2 का घेतलं, T1 T2 का घेतला नाही, कारण ते दिलेलं नाहीये, तास दिलेलं नाहीये. टाका आता याच्यामध्ये किमती टाका. म्हणजे 8 सुतार आहेत, 8 दिवस काम करतायत आणि 8 टेबल बनवतायत. बरोबर. 12 सुतार 12 किती दिवस लागतील? किती दिवस लागतील म्हणजे D2 माहिती नाही आपल्याला, भागीला 12 टेबल. तर बघा, हा 12 कॅन्सल झाला, हा 8 कॅन्सल झाला. सो D2 ची किंमत किती येणार आहे? 8 दिवस. सो तुमचं उत्तर काय येणार आहे? 8. सो 12 मजूर 12 टेबल 8 दिवसात पूर्ण करतील. पर्याय क्रमांक 2 तुमचं उत्तर आहे. तर सुंदर प्रश्न विद्यार्थी मित्रांनो. असे प्रश्न विचारून आपल्याला कन्फ्यूज केलं जातं आणि पर्यायाचं आपल्याला पर्यायासाठी तिथं आपल्याला अजून संभ्रमात टाकलं जातं. तर हे लक्ष द्या. या ठिकाणी कामाची संख्या, काय काम करतायत ते स्पेसिफाय केलं होतं, ते त्या ठिकाणी दिलं होतं, नमूद केलं होतं. आणि म्हणून W1 8 टेबल, पहिल्या गटातले व्यक्ती 8 टेबल बनवत आहेत आणि दुसऱ्या गटातले व्यक्ती 12 टेबल बनवत आहेत. म्हणून आपल्याला W1 आणि W2 या ठिकाणी गृहीत धरावं लागेल. ओके, चला मी आता पुढचा प्रश्न मी तुम्हाला देतो, हे लिहून घ्या. पुढचा प्रश्न तुम्हाला करायचा आहे. अशाच पद्धतीचा प्रश्न आहे. दौंड पोलीस भरती 2011 आणि दौंड पोलीस भरती 2017 दौंडच्याच परीक्षेमध्ये विचारला गेलाय. दोघं वर्षी हा प्रश्न, पुढचा प्रश्न मी जो देतोय तो तुम्हाला विचारला गेलाय. ओके, तर मी तुम्हाला हे सॉल्व्ह करण्यासाठी 30 सेकंदाचा वेळ देणार आहे. तसाच टेबल प्रश्न आहे बघा. 15 सुतार 15 कपाटे आहेत. आता फक्त 15 कपाटे 15 दिवसात करतात. तर एक सुतार तर एक सुतार 15 कपाटे किती दिवसात करेल? 15 कपाटे किती दिवसात करेल? सुंदर प्रश्न आहे. करा सर्वांनी. 2 वर्षी विचारला गेलेला प्रश्न आहे आणि एकाच परीक्षेसाठी विचारलाय. 2011 आणि 2017 दौंड पोलीस भरतीसाठी विचारलाय. तिसरा पर्याय 150 दिवस आणि चौथा पर्याय यापैकी नाही. सो 15 सुतार 15 कपाटे 15 दिवसात पूर्ण करतायत. तर एक सुतार 15 कपाटे किती दिवसात पूर्ण करेल असा आपल्याला प्रश्न विचारलाय. तर सूत्र तेच वापरा बघा. M1D1 अपॉन W1 इज इक्वल टू M2D2 अपॉन W2. पहिल्या गटातले माणसं, पहिल्या गटातले दिवस आणि पहिल्या गटात किती काम करतायत. चला, वेळ दिलाय तुम्हाला, करा, प्रत्येकाने करा.
येस, 15 मजूर आहेत, 15 दिवस काम करतायत आणि 15 कपाटं बनवतायत. एक मजूर किती दिवसात बनवेल? किती कपाटं म्हणतोय? 15. आता बघा, हा छेदस्थानचा 15, छेदस्थानचा 15 कॅन्सल होऊन जाणार आहे. सो D2 बरोबर 15 गुणिला 15. तुमचं उत्तर किती यायला पाहिजे? 225 दिवस यायला पाहिजे. सो जो पर्याय क्रमांक 2 या ठिकाणी आहे. आय होप तुम्हाला समजलं असेल विद्यार्थी मित्रांनो. खूप चांगला प्रश्न आहे. प्रश्न लिहून घ्या आणि किती साधं उत्तर आपण त्या ठिकाणी देतोय. उत्तर किती साधं येतंय. बऱ्याच वेळेस आपल्याला संभ्रम असतो अशा प्रकारच्या प्रश्नांसाठी. हम्म. हम्म. चला, आता बघा, हा थोडासा चंद्रपूर पोलीस भरती 2018 मध्ये विचारलेला हा प्रश्न, सुंदर प्रश्न आहे बघा. चंद्रपूर पोलीस भरतीमध्ये विचारलेला हा प्रश्न आहे. 2014 मध्ये पण विचारला गेला आणि 2018 मध्ये पण विचारला गेला. 2018 मध्ये विचारला गेला तेव्हा तो वर्धा पोलीस भरतीमध्ये विचारला गेला. तर खूप सुंदर प्रश्न आहे बघा, लिहा सर्वांनी. काही माणसे एक काम 8 दिवसात पूर्ण करतात. तर त्या त्या कामाच्या दुप्पट त्या कामाच्या दुप्पट काम पूर्वीच्या माणसांच्या निमपट पूर्वीच्या माणसांच्या निमपट माणसे किती दिवसात पूर्ण करतील? व्हेरी गुड. किती दिवसात पूर्ण करतील? खूप सुंदर प्रश्न आहे बघा. बऱ्याच गोष्टी ह्या तुम्हाला लपवल्या गेल्यात उदाहरणामध्ये. पहिला उत्तर आहे 8 दिवस, दुसरा पर्याय 16 दिवस, तिसरा पर्याय 24 दिवस आणि चौथा पर्याय 32 दिवस. बऱ्याच गोष्टी लपवल्या गेल्या आहेत. म्हणजे काय लपवल्या गेल्यात बघा, किती पहिल्या गटात किती माणसं काम करत होते हे काही दिलेलं नाहीये. काय काम करत होते हे दिलं. दुसऱ्या गटातील काय झालं की काम दुप्पट झालं. म्हणजे एक काम करत होते ते 2 काम करतायत. आणि माणसं पूर्वी जर एक माणूस होता तर इथं आता अर्धाच माणूस आहे. तर असं करू शकतो. नंतर जर 2 माणसं होते तर आता एकच माणूस, पहिल्यांदा एकच माणूस होता. म्हणजे बघा, इथं जर मी 10, इथं जर 5 माणसं घेतले, पहिल्यांदा 5 माणसं काम करत होते. 10 माणसं काम करत होते. इथं 10 माणसं काम करत होते. तर इथं किती माणसं काम करतायत? फक्त 5च माणसं काम करतायत. इथं जर एक काम होतंय तर इथं काम काय होतंय? दुप्पट होतोय. व्हेरी गुड. दुप्पट होतोय. म्हणजे बघा, सूत्र आपल्याला तेच वापरावं लागेल. M1 अपॉन W1 इज इक्वल टू M2 D2 अपॉन W2. ओके. आता माणसं जरी 10 माणसं दिले नाहीयेत तरी आपण ते माना तसं. काही माणसं म्हणजे 10 माणसं. नंतर आपण किती घेणार आहे? 5च घेणार, निम्मेच घेणार. तुम्हाला असं वाटलं मी 14 घेतो आणि नंतर 7 घेतो, चालेल. तुम्हाला असं वाटलं मी पहिल्यांदा 18 घेतो नंतर 9 घेतो, चालेल. तुम्हाला असं वाटलं पहिल्यांदा मी 20 घेतो नंतर मी 10 घेतो, चालेल. कारण की दुसरे माणसं M2 हे काय येणार आहे? निम्मे येणार आहे. कोणाच्या? पहिल्या माणसांच्या. तर आता बघा, 10 माणसं आहेत, 8 दिवस काम करतायत. काम किती करतायत? 1. आता 5च माणसं आहेत. ते किती दिवसात करतील माहिती नाही, पण काम दुप्पट आहे म्हणजे इथं 2 आहे. ओके, चला आता हे सॉल्व्ह करू बघा. D2 आपल्याला काढायचा आहे. हा 5/2 तिकडे जाताना त्याचा तिरकस गुणाकार म्हणजे व्यस्त होईल. म्हणजे 10 गुणिला 8 भागीला 1 गुणिला 2/5. चला भाग द्या. 5 1 5, 5 दुने 10, 8 दुने 16, 16 दुने 32. म्हणजे तुमचं D2 किती येणार आहे? 32. सो दुप्पट काम
आणि काम दुप्पट, माणसं निमपट, तर ते काम पूर्ण करायला 32 दिवसांचा कालावधी लागणार आहे. खूप सुंदर प्रश्न आहे. स्टार करून ठेवा. व्हेरी IMP. व्हेरी IMP. कारण बऱ्याच गोष्टी ह्या तुम्हाला लपवल्या गेल्या आहेत. काय काय लपवलं गेलंय? माणसांची संख्या लपवली गेली आहे. काम काय करतात त्याची संख्या. कसं मागच्या प्रश्नामध्ये आपण बघितलं 15 कपाट बनवले होते. त्याच्या मागच्या प्रश्नामध्ये आपल्याला 8 टेबल बनवले होते. तर ह्या गोष्टी लपवल्या गेल्यात बघा, ह्या हिडन आहेत. लक्षात घ्या. तर अशा प्रकारचा हा पहिला प्रकार आपण या ठिकाणी बघतो विद्यार्थी मित्रांनो. पहिला प्रकार बघतोय. हे लिहून घ्या व्यवस्थित. कामकाळ याच्यावरचा हा पहिला टाईप आपल्या चर्चेमध्ये आता आहे. जिजाऊच्या चॅनलला तुम्ही नवीन असाल, आज पहिलं सत्र असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. कोकणातला, महाराष्ट्रातला प्रत्येक विद्यार्थी या संधीचा फायदा घेतला पाहिजे. माननीय आप्पासाहेब निलेशजी सांबरे साहेब जे काम करतायत त्यांच्या माध्यमातून आपण थोडासा खारीचा वाटा उचलून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत ही शेअर करण्याचा प्रयत्न करा. चला, पुढचा प्रश्न मी तुमच्या समोर देतोय आणि तो प्रश्न तुम्ही करण्याचा प्रयत्न करा. हा प्रश्न विचारला आहे नागपूर पोलीस भरती 2016 आणि रत्नागिरी जिल्हा पोलीस भरती. रत्नागिरी जिल्हा पोलीस भरती 2017 आणि नागपूर पोलीस भरती 2016 मध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे. 40 मजूर 60 दिवसात 30 खंदक खणतात. तर 20 मजुरांना 15 खंदक खणण्यास किती दिवस लागतील? खणण्यास किती दिवस लागतील? चला, अगदी तसाच प्रश्न आहे बघा. पहिला पर्याय 30, दुसरा 50, तिसरा 60 आणि चौथा 90. 30 दिवस, 60 दिवस, 50 दिवस आणि 90 दिवस. पहिल्या गटातले मजूर, पहिल्या गटातले दिवस, ते काय काम करतात ते देखील दिलेलं आहे. दुसऱ्या गटातले मजूर, दुसऱ्या गटातले दिवस दिलेले नाहीये, ते आपल्याला काढायचं. पण ते किती काम करतायत हे तुम्हाला मेन्शन केलं गेलंय. चला, आता बघा, इथं सूत्र वापरलं जाणार M1D1 अपॉन W1 इज इक्वल टू M2D2 अपॉन W2. बऱ्याच लोकांचे उत्तर आले पण असतील बघा. पहिल्या गटात किती मजूर होते? 40. त्यांना किती दिवस लागले? 60. आणि किती खंदक खणल्या? 30. दुसऱ्या गटात 20 मजूर आहेत, किती दिवस लागतायत माहिती नाही, पण ते 15 खंदकी खणतायत. संक्षिप्त रूप तुम्ही कसं देतायत त्याच्यावर बघा. 30 एक 30, 30 दुने 60. म्हणजे आता इकडे उरले तुमचे 40 जुने 80 बरोबर 20 गुणिला D2 भागीला 15. आता 15 याला गुणाकारात जाईल आणि 20 ने भागाकार होईल. म्हणजे 80 गुणिला 15 भागीला 20. भाग द्या 20 एक 20, 20 चोक 80 आणि 15 चोक 60. म्हणजे तुमचं उत्तर किती येणार आहे? 60 दिवस, जो पर्याय क्रमांक 3 आहे. पर्याय क्रमांक 3 आहे. लक्षात घ्या. आशा करतो की तुम्हाला हा कन्सेप्ट तुम्हाला समजतोय.
या ठिकाणी W1 म्हणजे पहिल्या गटातलं काम आणि दुसऱ्या गटातलं काम स्पेसिफाय केलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो, आणि म्हणून आपलं सूत्र आहे M1D1/W1 इज इक्वल टू M2D2/W2. हा, चला अजून 2 प्रश्न आपण या पद्धतीवर घेऊ. परभणी पोलीस भरती 2017 आणि पुणे ग्रामीण पोलीस भरती 2014 मध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे. करण्याचा प्रयत्न करा बघा. जर 4 मजूर रोज 6 तास काम करून 6 तास काम करून एक विहीर 10 दिवसात खोदतात. दिवसात खोदतात, तर 2 मजूर रोज 8 तास काम करून 'तीच विहीर' काम सारखं आहे. 'तीच विहीर किती दिवसात खोदतील? किती दिवसात खोदतील? आता विहीर तीच आहे बघा, काम सारखं आहे. W1 आणि W2 सारखं आहे. फक्त इथं आता पहिल्या गटातले तास आणि दुसऱ्या गटातले तास पण दिलेले, त्याच्यावर तुम्ही भर द्या. तुमचं उत्तर आहे, पहिला उत्तर आहे 15 दिवस, दुसरा पर्याय 12 दिवस, तिसरा पर्याय 20 दिवस आणि चौथा पर्याय 14 दिवस. टेक युअर टाइम, मी वेळ देतोय तुम्हाला. पहिल्या गटातले मजूर पहिल्या गटात ते एका दिवसात किती तास काम करतात ते पण दिलेलं आहे. रोज 6 तास, इथं 6 तास लिहायचं विसरलो मी. रोज 6 तास काम करून एक विहीर 10 दिवसात खोदतात. तर जे आपण 3 सूत्र मी तुम्हाला सांगितलं, M1D1T1/W1 इज इक्वल टू M2D2T2/W2. ज्यावेळेस काम सारखं असेल त्यावेळेस M1D1T1 बरोबर M2D2T2. आता इथे काम सारखं आहे, तास पण दिलेले आहे. ज्यावेळेस तास दिलेले नसतील त्यावेळेस तुमचं सूत्र होतं M1D1 इज इक्वल टू M2D2. व्हेरी गुड. तर सूत्र होणार आहे तिथे M1D1T1 बरोबर M2D2T2. चला टाका. मग पहिल्या गटात किती मजूर होते? 4. किती दिवसात पूर्ण केलं? 10. किती तास काम करतायत? रोज 6. दुसऱ्या गटात 2 मजूर, किती दिवस माहिती नाही, पण रोज किती काम करतायत? 8 तास. तर 2 आणि 8 इकडचे गुणाकारात इकडे जाताना छेदस्थानी जातील, म्हणजे भागाकारात जातील. सो 4 गुणिला 10 गुणिला 6 भागिला 2 गुणिला 8. भाग द्या. बेक बे, बे दुने 4, बेक बे, पुन्हा इथं 4 भाग जाईल. 2 भाग गेल्यानंतर इथं 3 उरेल आणि पुन्हा 2 भाग गेल्यानंतर इथं 5 उरेल. सो 5 त्रिक 15 दिवस तुमचं उत्तर यायला पाहिजे, पर्याय क्रमांक 1. मला पूर्ण खात्री की तुमचं पण उत्तर पर्याय क्रमांक 1 आलं असेल. येस, पर्याय क्रमांक 1 तुमचं उत्तर आलं असेल. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण हा पहिला प्रकार आपण बघितलाय. पहिल्या प्रकारामध्ये मी पुन्हा रिवाइंड करतो की आपण कोणते कोणते सूत्र बघितले. सूत्र आपण बघितलं M1D1T1 भागिला W1 इज इक्वल टू M2D2/T2 डिवायडेड बाय W2. हे प्रमुख सूत्र आहे. याच्यावरून दुसरं सूत्र आपण असं काढलं की ज्यावेळेस W1 आणि W2 दोघं सारखे असतील, म्हणजे तेच काम तेवढंच काम असा शब्दप्रयोग जर आला असेल, पहिल्या गटातले व्यक्ती जेवढं काम करतायत तेवढंच काम जर दुसऱ्या गटातले व्यक्ती करत असतील, तर तुमचं सूत्र होऊन जाणार आहे M1D1T1 बरोबर M2D2T2. तिसरा प्रकार आपण याच्यामधला बघितला, समजा T1 आणि T2 हे तुम्हाला उदाहरणामध्ये दिलंच नसेल, फक्त माणसं आणि ते किती दिवसात काम करतात ते दिलं असेल, तर सूत्र काय होणार आहे M1D1 बरोबर M2D2.
ओके. तर अशा प्रकारे ह्या 3 सूत्रांचा वापर करून आपण ह्या पहिल्या कॅटेगरीचे प्रश्न आपण सॉल्व्ह करू शकतो आणि याच्यावर आपण बघितलं, की बऱ्याच वेळेस आपल्याला प्रश्न विचारला गेलेला आहे. बऱ्याच वेळेस आपल्याला प्रश्न विचारला गेला आहे. उद्या ज्यावेळेस आपण सेशन घेऊ, त्यावेळेस आपण याचा दुसरा प्रकार जो आहे काम कार्डवर प्रश्न विचारला जाण्याचा, त्याच्यावर आपण घेऊ आणि त्यानंतरच्या दिवशी पाण्याची टाकी आणि नळ याच्यावर आपण चर्चा करू. आशा करतो की तुम्हाला आजचं असेल. थँक यू व्हेरी मच. बाय बाय. हॅपी लर्निंग.